खतरा खतरा असेल की नाहीये, वेळेला थोडंसं वाचवण्याचा प्रयत्न करा. जाऊया डीजेकडे. आपण बघू शकतो की मग अरेंजमेंट चालू आहे आमच्या डीजे ऑपरेटरचं देखील, कारण की विद्युत पुरवठा खंडित झाला होता, त्यामुळे सगळ्या काही गोष्टी आपण बघितल्या तर मग बिघडल्या गेल्या होत्या, त्या सुरळीत करायच्या आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये मॅच मात्र सुरळीत चालू आहे. त्या मॅचकडे आपण लक्ष केंद्रित केलं तर मग बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच आई गावदेवी स्पोर्ट्स ही टीम पाहतोय आपण. ज्याने सुरुवात भक्कम मोठी केलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा फलकावर लगावल्या गेल्या आहेत. परंतु एच ए क्लब आपण पाहिलं तर ही टीम आता काय करेल, कारण की एच ए टीमकडे आपण पाहू शकतोय तर त्यांच्याकडे बॉलिंग देखील आहे, परंतु बॉलिंगचा योग्य रीतीने वापर हा होताना पाहायला मिळेल का. डेफिनेटली आपण पाहू शकतो की ते 4 बॉलर्सचं यूज करायचं आहे, 4 बॉलर्सचा मात्र आपण पहिला वापर करायचा आहे. परंतु पहिल्या बॉलर्सने तर 17 धावा खर्च केल्या आहेत. आलम आणि आपण बघितलं तर मयूर जबरदस्त फॉर्ममध्ये पाहायला मिळालेत, कारण की दोन्ही बॅटर्सने एक एक उत्तुंग षटकार लगावला गेला आहे. सुमित आलेत बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल मात्र हाताळला जातोय. थोडंसं आपण बघितलं तर मग बॅटरवर आपण पाहू शकतो फ्रेशर टाकणारा बॉल हाताळला गेलाय, कारण की हा बॉल त्याने डॉटच्या स्वरूपात हाताळला गेला आहे. सातवली प्रीमियर लीग सीझन 6चं पर्व 5चं पर्व पाहायला मिळते आपल्याला, आणि 5च्या पर्वामध्ये आपण जर बघितलं तर मग भरपूर आपण पाहू शकतो. तर मग जे नवीन नवीन खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील, रायझिंग प्लेयर्स. अकुटब्याची लेंथ बॅटवर घेतले, हाफ वॉलीवर मिड विकेटला क्लिअर करायचा होता. नो बॉलचा इशारा मात्र आपण पाहिला स्क्वेअर लेग अंपायरच्या माध्यमातून पुरवला गेलाय, कारण की नेमकं झालंय काय, बॉल मात्र आपण पाहिला तर हाताळला गेलाय, तो म्हणजेच आपण पाहिला तर चुकीचा. क्रिकेटच्या नियमावलीमध्ये आपण बघितलं तर नक्कीच अशा प्रकारची गोलंदाजी मान्य केली जाणार नाही आहे, आणि आपण बघितलं तर थ्रो गोलंदाजी हाताळली आहे, आणि तेच कारण इथे पकडलं गेलं आहे. आणि गोलंदाजाला मात्र आपण पाहिलं तरी इथे मग नोच्या स्वरूपात घोषित केले गेले, आणि त्यामुळेच आता गोलंदाज आपण पाहू शकतोय. कदाचित या गोलंदाजावर काय ॲक्शन असेल आणि काय रिॲक्शन असेल ते देखील पाहिलं जाईल. तिसऱ्या अंपायरची मात्र आता मदत घेतली जाते, कारण की हा बॉल मात्र आपण पाहिला कशा स्वरूपात मात्र हाताळला गेला आहे. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून मात्र क्लिअर केला जाईल. तिसरे पंच आणि ऑनफिल्डचे पंच होते नक्कीच तेच म्हणजेच देवानंद वळवी, आणि त्याने देखील पाहिले गेलं दूध का दूध पाणी का पाणी, सीधी बात नो बकवास, इट्स अ नो बॉल. कारण की आपण पाहिला ॲक्शन थ्रो आक्षेप घेतला, नो बॉल मात्र घोषित केला आणि निरीक्षण केलं गेलं स्क्वेअर लेग अंपायरच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतोय. तर ॲक्शन थ्रो हा बॉलर आढळला गेला आहे, त्यामुळेच आपण पाहू शकतोय इथे नो बॉल असेल. गोलंदाज बॅन डेफिनेटली असेल, परंतु पॅनल्टीच्या स्वरूपात काय असेल का. बघा सध्या तरी आपण बघू शकतो की मग धाव फलकावर धावा तुम्हाला सांगतोय डेफिनेटली 19 धावा. गोलंदाजा बाण असेल, नवीन बॉलर मात्र आता यूज करावा लागते. बॉलिंग मार्कवर आपण पाहिला तर नितेशला आपण पाहणार आहोत रिप्लेस बॉलर म्हणून आता मात्र या बॉलरला. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आपण पाहिली तर काय असेल आता की नवीन बॉलर आणि त्याच्यावर देखील दडपण असेल, कारण की हा बॉल आहे ना फ्री हिटच्या स्वरूपात असेल, कारण की नो बॉल नंतर आपण पाहू शकतो फ्री हिटचा इशारा मिळेल. डेफिनेटली आपण पाहिलं तर मग डोक्यावर आपण पाहिलं तर मग गोल गोल हात फिरवले गेलेत पंचांच्या माध्यमातून देखील, आणि त्याने दर्शवले गेले की हा बॉल मात्र फ्री हिट आहे. खेळण्याची संधी आपण पाहिली तर मिस्टर आलमला मिळाली आहे.
चांगल्या रीतीने हाताळला जातो. आपण पाहू शकतो हा फ्रेट्सचा बॉल बघा ज्याप्रमाणे मेजवानी मिळाली होती, परंतु या बॉलरच्या हातामध्ये बॉल सोपवल्यानंतर आपण पाहू शकतो की त्याचा जो आपण पाहिला बॅटरचा टांग्स होता थोडासा आपण बघितलं की बॉडीच्या लांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मग इथे आपण पाहू शकतो की या फ्रीडच्या बॉलवर नक्कीच मी तर म्हणेन की जास्त जोखीम नव्हतं, कारण की इथे रिस्क घ्यायला हवं होतं, कारण की फ्रीडच्या बॉलवर तितकं आपण पाहू शकतो की जवळजवळ 99% सूट असते तिकडे. चांगला बॉल येताना पाहायला मिळाला 19 धाव फलकावर. फटका हवेत खेळला जातो इकडे आपण पाहू शकतोय, तर मग कॅच कन्वर्ट केला गेला आहे आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. चांगला टच मध्ये दिसला होता बॅटर आपण पाहिला तर मिस्टर आलम, आणि त्याला केलंय बाद. फलंदाज झालाय बाद. बघा आता आमच्यापर्यंत आयोजकांनी एक सूचना पोहोचवलेली आहे, कारण की जो गोलंदाज आपण पाहिला तर जो बॅन केला होता सुमित, त्या बॉलरला मात्र या SP त्या संघाला मात्र थोडासा फटका या बॉलरमुळे लागला गेला, कारण की धावा देखील आपण पाहू शकतोय त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग एक्स्ट्रा आता गेले आहेत, आणि त्यामुळेच मग त्या बॉलरला आपण पाहिलं तर मग बॉलिंग देखील करता येणार नाही आहे. त्यामुळे नुकसान थोडंसं होण्याची आणि थोडं नाही तर मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर येत आहेत मिस्टर विकी. विकी आलेत बॅटिंग करण्यासाठी 4थ्या क्रमांकावर. पाहूया आपण. विकी पहिला बॉल खेळत असताना सॉफ्ट हँडने मात्र खेळला गेलाय. हो डबल माइंड झाले, परंतु अगदी विचार केला की मग नंतर नाहीये डबल माइंड झाले, परंतु गॅपमध्ये बॉल गेल्यानंतर मग त्यांनी लगेच एका धावेला कन्वर्ट केलं गेलं. धावफलकाची स्थिती आपण बघितली तर फलकावर 22 धावा आहेत आणि विकेट गमावले गेलेत हे 2. त्याच्यामध्ये बाद होणारे खेळाडू आपण पाहिले तर आलम आणि विजय. मैदानाच्या आतमध्ये विकी नुकतेच आलेत. मयूर यांनी आपण बघितलं तर एक षटकार देखील लगावला गेलाय, चांगल्या टचमध्ये दिसून आलेत या SPL मध्ये. पाहू शकतो आपण पुढील बॉल. ओव्हरपिच बॉल आहे, त्याला बॅटवर घेतलं, योग्य ते कनेक्शन केलंय आणि मात्र आपण पाहिलं बॉलला मात्र स्टँडच्या बाहेर पोहोचवण्याचं कार्य केलंय. सुंदर कनेक्शन आणि दिलेलं पाहायला मिळतंय बॉलरला. इथे या SPL मध्ये टेन्शन 6 धावा. डेफिनेटली आपण पाहिलं या सिक्सरने धाव फलकाचा आकार वाढला गेलाय. 28 बॉल फेकून झालेत या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 5 धाव फलकाला मात्र योग्य तो आकार मिळतो, योग्य त्या दिशेने धाव फलक जाताना पाहायला मिळत आहे गावदेवी स्पोर्ट्स या संघाचा. एच थोडासा मागे पडतो इथे. चांगला बॉल पाहिला पण पंचांचा इशारा ओव्हर संपण्याचा मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि फलकावर पाहिला पण तर धाव फलकावर धावा दिसल्या त्या म्हणजेच 28 धावा, म्हणजेच सरासरी प्राप्त केली आहे पहिल्या 2 ओव्हरमध्ये. 14 2 28 सरासरी कायम ठेवली जाईल का? सरासरीला मात्र आपण पाहिलं तर योग्य रीतीने आपण पाहिलं तर मग मेंटेन केलं जाईल का? तिसऱ्या ओव्हरमध्ये घडतंय काय? सध्या तरी आपण पाहू शकतो मग उष्णतेचं प्रमाण वाढलेलं आहे, उन्हाचं प्रमाण वाढलंय आणि घड्याळामध्ये वेळ आपण पाहिलं तर 1:25 ही चाललेली पाहायला मिळत आहे. चला कॅप्स आलेली आहे, पंचांना मैदानाच्या आतमध्ये कॅप पोहोचवा ही रिक्वेस्ट करतोय मी, कारण की उष्णतेचं प्रमाण आपण पाहिलं इतकं वाढलेलं आहे आणि त्यामुळेच आपण पाहू शकतोय की मग मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना डेफिनेटली कॅपची गरज असेल. तसेच पंचांना देखील आपण बघितलं सगळ्यात मोठी गरज, कारण की पूर्ण दिवसभर मात्र आपण पाहिलं तर पंचांना मात्र ह्या उन्हामध्ये आपण पाहिलं तर मग उभं राहावं लागते, कारण की पंचांची भूमिका आपण पाहिली ना तितकी सोपी वाटते आहे ना तितकी नसते मित्रांनो. कारण की नक्कीच पंचांना नावं ठेवण्यासाठी तर भरपूर जण असतात, कारणं तर भरपूर मिळतात, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं ना पंचांची भूमिका पूर्ण करायची असेल ना तर सगळ्या गोष्टी मात्र सहन कराव्या लागतात. सगळ्या गोष्टींना आपण बघितलं तर सकारात्मक दृष्टीने पाहाव्या लागतात आणि सगळ्या काही गोष्टी मात्र आपण पाहिलं तर आपल्या बाजूने सगळ्या गोष्टी झेलून मात्र सगळं काही आपण पाहू शकते नीट द्यावं लागतं. बॉलिंगवर आलेला बॉलर पहिलाच बॉल हाताळत असताना विक्रम मात्र पहिलाच बॉल मात्र आपण पाहिला कमजोर फटका खेळला गेला होता बॅटरने विकीने आणि तो फटका मात्र फसला गेला आणि विक्रमला मिळाली पहिल्याच बॉलवर पहिली मोठी सफलता. फलंदाज मात्र आपण पाहिला तर विकी झालाय बाद.
मैदानाच्या आतमध्ये आता नवीन खेळाडू येताना बघायला मिळतील आपल्याला. नंबर 5 वर विक्रम पहा या संघाचे संघनायक आहेत आणि त्यांनी ज्या प्रकारे आपण बघितलं की मग इच्छा दर्शवली होती की आम्ही चांगल्या प्रकारे टॉस जिंकल्यानंतर आमच्या परीने जे काय होईल ते आम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. चांगला बॉल फेकला जातोय, अगदी आपण पाहू शकतोय तर फलंदाजाला रोखून ठेवणारा बॉल, म्हणजे श्रीदम मात्र आपण पाहिलं तर पकडू द्यायचं नाहीये, कारण की नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जे नुकतेच झालेले आहेत. अरमान, नक्कीच अरमान आपण बघितलं तर मग काय घेऊन येतील आई गावदेवी स्पोर्ट्स संघासाठी. फरमान पाहूया फलंदाजीमध्ये धाव फलकावर 29 धावा आहेत. आमचे ऑफिशियल स्कोरर राकेशजी साहू आम्हाला सांगतायत, कारण की थोडंसं पण बघितलं की मग त्याने अगदी योग्य रीतीने कॅल्क्युलेट केलं सगळ्या गोष्टी आणि सांगितलं की 29 धावा आहेत फलकावर. बघा 3 धावा ऍड करून आपण बघितलं तर मग 29 धावा फलकावर आहेत, ज्या पॅनल्टीच्या स्वरूपात दिल्या होत्या. याचे क्लबला आपण पाहिलं तर मग विक्रम चांगले बॉल हाताळलेत पहिले दोन. पाहूया प्ले अँड मिस पाहतोय, योग्य रीतीने गोलंदाजीची हाताळणी केली जाते. एक स्पॉट पिक केलाय, अगदी आपण पाहू शकतो एका टप्प्यावर बॉलिंग केली जातीये. बॅटरचं पण बघितलं तर मोमेंटम मात्र काही नाही आहे. जसं म्हटलं जातं ना की शाळेमध्ये गरजेचं असतं ते म्हणजेच होमवर्क, मोबाईलमध्ये गरजेचं असतं ते म्हणजे नेटवर्क, आणि क्रिकेट खेळण्यासाठी भरपूर आणि महत्त्वाचं असतं ते म्हणजे फुटवर्क, आणि ते फुटवर्क मात्र इथे दिसलं नाही आहे बॅटरचा, आणि त्याचाच फायदा मात्र उचलला जातो विक्रमच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजीचं उदाहरण मात्र पेश केलं जात आहे आणि एक लक्षवेधी गोलंदाजी या सत्रामध्ये हाताळली जाते. वा क्या बात आहे, बघा सुंदर गोलंदाजी, लाजवाब देखणे, कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळाली आहे. बघा 2 ओव्हरमध्ये ज्याप्रमाणे जो स्टार्ट कन्वर्ट केला होता आणि त्या स्टार्टला मात्र पूर्णपणे बंदिस्त करणारी बॉलिंग राहिली आहे. पूर्णपणे आपण पाहिलं तर निर्बंध लावणारी बॉलिंग राहिली आहे. धाव फलकावर धावा आहेत 29, चेंडू फेकून झालेत आपण पाहिले तर या ओव्हरमध्ये 4. पहिल्या बॉलवर विकेट आणि उर्वरित सलग 3 डॉट. अरमान भरपूर स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. इकडे एक धाव मिळाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकतोय. बघा थोडंसं क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील आपण पाहिला तर चांगल्या प्रकारे आपण पाहिला तर जरूर आपण पाहू शकतो इकडे 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. सातवली प्रीमियर लीग आपण पाहिलं तर मग जिंकायचं तर प्रत्येक खेळाडूंना आपण पाहू शकतो जी जान जोखीमध्ये टाकावं लागेल. जसं म्हटलं जातंय ना की सोसावे लागतील घाव, करावे लागतील कष्ट, तर तुम्हाला सांगता येईल या SPLची महान आणि मोठी अशी गोष्ट. लास्ट बॉल असलेल्या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत सुंदर षटक फेकला गेलाय विक्रमच्या माध्यमातून. या लास्टच्या बॉलवर आपण पाहूया की धावा देण्यामध्ये आणि घेण्यामध्ये कोण सफल ठरत आहे. तर आपण पाहू शकतोय तर धावा दिल्या नाही आहेत तर धावा रोखल्यात. या शेवटच्या बॉलवर काय सुंदर आपण पाहिलं तर गेम चेंजिंग स्पेल पाहायला मिळालाय. नाव आहे मिस्टर विक्रम, आणि विक्रमचा अनोखा विक्रम पाहायला मिळाला. या तिसऱ्या स्पेलमध्ये त्याने 2 धावा खर्च करत फक्त आपण पाहिलं तर धाव खर्च केली ती म्हणजेच एक आणि नेक षटक फेकलं गेलंय, 2 धावा फेकल्या गेल्यात. डेफिनेटली आपण पाहिलं या 2 धावा दिल्या, कारण की 2 सिंगल, एक डबल घेतली गेली होती आणि पहिल्या बॉलवर विकेट आला होता. नक्कीच सांगायचा उद्देश हेच होतं की पहिल्या बॉलवर आपण पहिला विकेट मिळवला होता, त्यानंतर 5व्या बॉलवर एक दुहेरी आली होती. आमचे डीजे ऑपरेटर सज्ज झालेत आमच्या सोबतीने बिंद्या, त्यांच्याकडे जाऊया. आणि आता मात्र त्यांचा सिस्टम सेट झालाय आणि ते देखील मात्र नक्कीच इथे रेडी झालेत गाणं ऐकवण्यासाठी. सध्या तरी आपण पाहू शकतो की मग या ओव्हरनंतर आपण गाणं ऐकूया, परंतु यानंतर आपण टॉस देखील बघणार आहोत. यानंतरची मॅच म्हणजे आमच्यापर्यंत अपडेट पोहोचलेली आहे की प्रज्वल 11 आणि तुषार 11. बघा आता पुढील मॅच देखील एक रंगतदार मॅच पाहायला मिळेल आपल्याला. बॉल पाहिला तर आपण स्क्वेअर लेग पंच म्हणतात, इट्स अ नो, म्हणजे जी विक्रमने कमाई केली ती गमाई होऊ शकते. इकडे या प्रकारची बॉलिंग करून चालणार नाहीये, आणि जी बॉलिंग आपण पहिली आहे ना विक्रमने केली तशीच करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की आपण पाहू शकतो की गरज आहे. जर तुम्हाला विक्रम यांचं मत ऐकलं होतं की HA क्लबच्या संघ मालकाने आमच्यावर विश्वास ठेवला. फ्रीडचा बॉल आहे, उडवलाय, बॉल आहे हवेत, बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे.
आणि आपण पाहिलं तर हा बॉल आणावा लागेल बाउंड्री लाईनच्या पलीकडून. 6 धावा येत आहेत. षटकार. खूप खूप धन्यवाद डीजे. आपण बघितलं तर षटकार आला, धाव संख्या वाढली. विक्रमची कामगिरी जी राहिली होती ना त्या मेहनतीवर थोडंसं मी तर म्हणेन मग या प्रकारची बॉलिंग जर राहिली तर मग पाणी फेडण्याचं कार्य होताना पाहायला मिळेल. परंतु आई गावदेवी स्पोर्ट्स टीम म्हणेल की डेफिनेटली पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच आपण पाहू शकते दोन भावांचा संघ निलेशजी कुवरा आणि कुणालजी कुवरा. आपण पाहू शकतोय कुवरा ब्रदर्समध्ये आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये ही लढाई आपल्याला बघायला मिळाली आहे. आणि या लढाईमध्ये आपण पाहिलं तर मग कोण कोणावर वर्चस्व आपल्याला जर पाहायला मिळेल. सध्या तरी फलकावर आपण बघितलं तर धावा आहेत 39. अकोटप्याची लेंथ बॉलवर मात्र आपण पाहिलंय चाबुक शॉट. बॉल साईल मात्र आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जसा आला तसा उडवला. स्टँड मध्ये 6 धावांसाठी सिक्सर. हे बारीक बारीक पाणी पर हे माझे गंगे दिल तुला गवस. धन्यवाद डीजे. सिक्सरने धाव फलक 45च्या घरामध्ये पोहोचला गेलाय. हिटमॅन जर्सी क्रमांक 45 आकडा डोळ्याच्या समोर येताना बघायला मिळालाय. आपण पाहिलं तर मग एका बाजूने एच क्लब कुणालजी कुवरा आणि आई गावदेवी स्पोर्ट्स म्हणजे निलेशजी कुवरा यांचा संघ आपण पाहतोय. दीपकजी चावडा देखील असतील म्हणजेच आपण पाहू शकतो. आणि हे जे आयोजन आपण पाहिलं ना तर मग कुवरा ब्रदर्सचं आहे. आणि सध्या तरी त्यांचाच खेळ मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या संघांचा खेळ सुरू आहे. बॉल आपण पाहिला तर मग प्रॉपर बॅटवर आला नाहीये. धाव फलकावर धावा 45 आपल्याला बघायला मिळाल्यात. बॉल फेकून झाले त्या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 4. थोडीशी अखोड लेंथ होती आपण पाहू शकतोय. नाही इथे आपण बघितलं तर मग विचार केला. मयूरने सांगितलं की नको तू धाव घेऊ नको. नक्कीच आपण पाहू शकतो की मग जे काय करायचं मी करण्याचा प्रयत्न करतोय. शेवटचा बॉल असेल. धाव फलक आपण बघू शकतो तर भरपूर प्रमाणे मी तर म्हणेन थांबवलं गेलं. कारण की दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 धावा आल्या होत्या. परंतु या ओव्हरमध्ये थोडंसं मोमेंटमला कॅरी ऑन केलं. असं वाटलं होतं की 50+ जातील परंतु अजून देखील जाऊ शकतायत. टप्प्याचा बॉल होता त्याला खेळला गेला मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसरी धाव देखील मिळू शकते आणि मी आले 2 धावा इथे आपण पाहिलं तर मग सहज प्राप्त केल्या गेल्यात. आणि या 2 धावांनी संघाचं टोटल वाढलं गेलं आहे. 48 धावांचं टार्गेट असेल बघा. 47 धावा झाल्यात आणि 48 धावांचं हे लक्ष असेल. आणि हे मात्र आपण बघितलं तर मग टार्गेट कशा प्रकारे हे आता मात्र आपण पाहिलं तर मग पूर्ण करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळणार आहे. की पुढील मॅच आपण पाहणार आहोत एका बाजूने प्रज्वल 11 आणि त्यांच्या समवेत आपण पाहणार आहोत तर तुषार 11. म्हणजेच आपण पाहू शकतोय की मग एका बाजूने संतोष जी भक्ते यांचा संघ आणि त्यांच्या समवेत आपण म्हणतोय की मग राजेशची भक्ते यांचा संघ. म्हणजेच इथे आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये जी लढाई भावाभावांची आहे तशीच आपण बघितलं तर इथे देखील आपण बघितलं तर 2 बंधूंची लढाई. आणि टॉस आपण करणार आहोत तिकडे. जरा संगणक आलेत का. चला 2 संगणक या. तुषार 11 अँड प्रज्वल 11. टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस देखील करूया. तुषार टॉस. सध्या तरी आपण बघितलं तर मग सातवली प्रीमियर लीग आज पासून सुरू झाले. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकतो तर भरपूर असे पाहुणे लाभले गेले. विद्यमान नगरसेवक साहेब रमेशजी गोरकाणा साहेब प्रसन्नजी भाताणकर साहेब देखील आपल्याला लाभले गेले. ते संपूर्ण आपण बघितलं मग सातवली गावाचे सगळे ग्रामस्थ आणि त्यानंतर संघ मालक आणि सगळ्यांनी आपण बघितलं तर या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आणि साधना ताईंना देखील आपण पाहतोय ज्या सकाळच्या सत्रापासून या स्पर्धेला आपण पाहिलं तर मग त्यांनी वेळ दिलाय. आणि
ही स्पर्धा आपण पाहिली ना तर सलग 4 दिवस आपल्याला एक चांगल्या स्वरूपात पूर्ण पार पडताना पाहायला मिळेल. टॉस देखील आपण करूया आणि हा टॉस करण्यासाठी उमेशजी इथे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. या उमेशजी. हेड आणि टेल, छापा आणि काटा कोण कॉल देत आहे? प्रज्वल 11 टीमच्या माध्यमातून. स्पिन करो. हेड म्हणजे छापा आणि येते काटा. उमेशजी आपण शुभेच्छा द्या. उमेशजी आप शुभकामना दीजिए और बैठ जाइए दोनों कप्तान्स को. बघा आपण बघितलं तर टॉस झाला आणि टॉस कॉल दिला प्रज्वल 11ने आणि जिंकलाय तुषार 11ने. तुषार अँड टीम आपण बघितलं तर टॉस जिंकलाय. तुषार टॉस जिंकलाय, काय निवडशील? फिल्डिंग. काय वाटतं की फिल्डिंग करणार प्रज्वल 11शी मॅच आहे तुमची. तुमच्याकडे असा कोणता खेळाडू आहे की चांगला खेळ करू शकतोय? किरण चौधरी. किरण चौधरीकडून चांगल्या अपेक्षा आहेत आणि खास करून या तुमच्या मॅचसाठी आपण बघितलं तर मग तयारी किती केली तुम्ही? केलेली थोडीफार केली आहे. या सीझनमध्ये काय विचार असेल तुषार 11 संघाचा? आता जिंकण्याचं आहे. व्हेरी ऑल द बेस्ट. कारण की तुषार जास्त बोलत नाहीये म्हणून जास्त प्रश्न विचारत नाहीये. प्रज्वल 11 कडे बोलतोय आप अगर टॉस जीते तो क्या लेते? फील्डिंग ही लेते. फील्डिंग लेते यानी कि आप बल्लेबाजी करनी है. बल्लेबाजी करते समय यहाँ पे अच्छे रन आते हैं अगर बल्लेबाजी ठीक से करेंगे. गेंदबाजी करेंगे तो वो भी फायदा में है. ये यानी कि यहाँ पे कुछ भी अच्छा करो हो जाता है. क्या लगता है कि यहाँ पे आप बल्लेबाजी करेंगे तो कितना टोटल आना चाहिए? 50 एबव रहेगा तो सही रहेगा. और कौन से ऐसे बल्लेबाज रहेंगे तो ज़्यादा से ज़्यादा बेहतरीन बल्लेबाजी करेंगे आपकी टीम के लिए? सोनू भैया हैं और शिवराज है, बहुत सारे बैटर हैं. प्रज्वल 11 यानी कि संतोष दादा ने आपको भी कुछ कहा रहेगा और आपके टीम के ओनर है, क्या कहा है कैसे करना है और अपनी टीम के लिए क्या अच्छा करना है आपको लगता है? दादा ने एक ही बात बोला कि आप सब अपने तरफ से एकदम एफर्ट अच्छा करिए, बाकी का रिजल्ट जो होगा आपको दिखेगा ही. थँक्यू सो व्हेरी मच. आपको भी शुभकामनाएं इस मॅच के लिए. चला जाऊया आपण आता कॉमेंट्री बॉक्समध्ये धावांचा पाठलाग केला जाईल कशा प्रकारे त्याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत थेट घेऊन येते कॉमेंट्री बॉक्समधून. धन्यवाद. चला मैदानाच्या आतमध्ये वळतोय आपण जर पाहिलं तर धावा चेस करायच्या आहेत 48. 12ची सरासरी आपण पाहिले तर मग पूर्ण करावे लागेल. 12च्या सरासरीने धावा जोडायच्या आहेत आणि ओपनिंगचे 2 खेळाडू आपण पाहिले सतीश अँड विक्रम. बॉलिंग मार्कवर आपण बघितलं तर बॉलर आहे स्पोर्ट्स विजयच्या हातामध्ये बॉल. समोर विक्रम आपण बघितलं तर बॉलिंग काय जबरदस्त केली होती त्यांनी, कारण की 1 विकेट आणि 2 धावा दिल्या होत्या. विक्रम नॉन स्ट्राईक एनकडे आपण बघितलं, सतीश स्ट्राईक एनकडे असेल. खास करून आपण बघितलं तर मग विक्रम या मैदानामध्ये आपण पाहू शकतो की चालतायत. SPL मध्ये आपण बघितलं की नेहमीच आपण पाहू शकतो की आपल्या संघासाठी एक बेस्ट खेळाडू म्हणून ठरतायत, परंतु त्यांची जबाबदारी मोठी असेल ॲज अ कॅप्टन म्हणून HA क्लबसाठी. पहिला बॉल अकू टप्प्याची लेंथ होती आपण पाहू शकतोय. बॅटवर घेतली, मिड विकेटला खेळलाय, धाव 1 कन्वर्ट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी विक्रम यांचा विचार होता परंतु नको नाही असा विचार मात्र आपण पाहू शकतोय की बदलला गेला. लक्ष काय आहे? लक्ष आहे 48. माइंडसेटचं क्रिकेट खेळलं, बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळलं तर प्रति ओव्हरमध्ये आणि कॅल्क्युलेट क्रिकेट प्रति ओव्हरमध्ये 12 धावा. जर बघा तुम्ही 2 चांगले फटके कन्वर्ट करतात एका ओव्हरमध्ये किंवा एखादा मोठा फटका कन्वर्ट करतात, सिंगल डबलला प्रोत्साहन देतात तर मग 12 धावा इझिली होऊ शकतात. परंतु इझी हा शब्द आपण बघितला जितका बोलण्यामध्ये इझी आहे ना तो तितका मात्र प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये उतरवणं तितकं कठीण आहे. कारण की मैदानाच्या आतमध्ये जो खेळाडू उभा असतो त्यालाच माहिती असतं त्या मुवमेंटमध्ये नेमकं काय असतं. लेंथ मात्र आपण बघितली छोटी मिळाली, त्याला खेळलं गेलं, ऑनफिल्ड आहे आपण पाहू शकतो. एकदा मिळाले, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल आणि पाहता 2 धावा अगदी सहज सोप्या पद्धतीने मात्र जोडल्या गेल्यात. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय की आमच्यासोबत राकेशजी शाहू आपण पाहू शकतोय भरपूर चांगलं स्कोरिंग करतायत. त्यानंतर पाटील नेटवर्कची टीम आपण पाहू शकतोय थेट लाईव्ह प्रक्षेपण त्यांचं होताना पाहायला मिळते आणि जी वाहिनी पाटील नेटवर्कच्या माध्यमातून यूट्यूबच्या द्वारे मात्र ही स्पर्धा आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही प्रसारित केली जाते.
लेंथ मात्र मिळाली आखू टप्प्याची, तुटून पडलाय त्याच्यावर विक्रमने मात्र आपण पाहिलं तर बॉलला उडवलाय आणि बॉल मात्र चाललाय मिड विकेट सीमारेखा पार. मात्र प्रयत्न फिल्डरचे होते परंतु ते झालेत नाकाम आणि मिळतील धावा 4 चौकार. थैंक यू सो वेरी मच। बेहतरीन शॉट खेला क्योंकि जिस तरह से छोटी गेंद मिली और छोटी गेंद के ऊपर पूरी तरह से टूट पड़े विक्रम, और विक्रम जिसके लिए जाने जाते हैं बेहतरीन खिलाड़ी, क्योंकि वो जब चलेंगे ना तो सीना ताल चलेंगे, क्योंकि उनको भी पता है, क्योंकि उन पे जो विश्वास दिखा एच क्लब के टीम के ओनर ने, क्योंकि उनको पता है ये खिलाड़ी कोई छोटे मोटे नहीं, तो ये मैच विनर खिलाड़ी है, क्योंकि ये जब चलते हैं ना तो सीना तान चलते हैं। और देखो अब उनका बल्ला चला है, जिनको रोकने का प्रयास किया था लेकिन चौका मिला। सामने की तरफ डाली हुई गेंद लेफ्ट करना चाहते थे, 1 रन आसानी से मिलेगा, दूसरे रन का प्रयास जरूर होने वाला, यहाँ पे हो गया क्या, फील्डिंग खराब हुई और 2 रन बड़ी आसानी से प्राप्त करते हुए। कहीं ना कहीं ये देखना होगा, अगर आपके पास टोटल 48 का है तो यानी कि ये टोटल ज़्यादा नहीं है। अगर एक खिलाड़ी यहाँ पे अच्छी बल्लेबाजी कर गया तो फिर ये 48 का जो टोटल है ना आसानी से चेस होगा। करना क्या है तो बेहतरीन गेंदबाजी और बेहतरीन फील्डिंग। विक्रम के लिए हवा में खड़ी होगी गेंद, अब मौका दिया और मौके में देखो भुला दिया। ओहो, अब क्या हुआ है, कैच तो पकड़ा है लेकिन कैच पकड़ने के बाद यहाँ पे क्या हुआ है, शायद से बल्लेबाज भी कुछ ना कुछ कहना चाहते थे। अंपायर्स का यहाँ पे अंपायर्स का कुछ डिसीजन है, अंपायर यहाँ पे इंटरेस्ट नहीं है। कैच तो पकड़ा है लेकिन तीसरे अंपायर के द्वारा अब देखा जाएगा कि हुआ क्या है। हाँ जी हाँ, कैच तो पकड़ लिया था लेकिन कैच पकड़ने के बाद उस फील्डर का रिएक्शन क्या था, किस तरह से उन्होंने गेंद फेंकी, ये भी देखना होगा। क्योंकि यहाँ पे अगर ऐसा कोई गलती होती है, मिस्टेक होती है, तो फिर गलती से मिस्टेक वाला काम हो गया तो फिर लेने के देने हो सकते हैं। देखना पड़ेगा तीसरे अंपायर के द्वारा होगा क्या। देखो जरूर कुछ होने वाला, काय झालं नेमकं आपण बघितलं तर असं काही नाही आहे ना। अंपायर्स आयोजकांचा रोल खूप महत्त्वाचा आहे। पंच सगळ्या काही गोष्टी आपण बघितलं, काय रूल्स असतील काय नसतील ते ॲक्युरेटली पोहोचवा, त्यानंतरच आपण बघितलं किंवा पुढे जाऊया। नाही ना, पेनल्टी नाही ना। नाही बघा प्लेयर तर फिल्डर तर ते खेळाडू तर आउट आहेत, परंतु नक्कीच पेनल्टी नाही आहे असं आमच्यापर्यंत पोहोचलं गेलं आहे विथ स्कोरर राकेशजी शाहू यांच्या माध्यमातून। हा परशुराम मोकाजी यांच्या माध्यमातून म्हणजे त्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण आणि अध्यक्ष आहेत त्या कमिटीचे, आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की हा डिसिजन पोहोचवला गेला आहे। परशुरामजी मोकाशी यांच्या माध्यमातून डिसिजन पोहोचवला गेला आहे की पेनल्टी नाही आहे। ओके, म्हणजे सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, क्लिअर झाल्या। मग फलंदाज बाद झालाय विक्रम आणि धाव फलकावर आपण बघितलं तर धावा आहेत 9। भारत म्हणजेच आपण बघितलं तर मग गर्व असायला हवा, कारण की मग इंडिया
भारत आणि नक्कीच आपण पाहू शकतोय अशाप्रमाणे हा खेळाडू देखील आपण पाहिला तर मग भारत या नावाने येताना पाहायला मिळत आहे. सध्या तरी आपण पाहू शकतो की मग भारत मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि त्यांचा खेळ मात्र आपण पाहिला तर मग उंचावताना पाहायला मिळेल का. फलकावर आपण पाहिला तर 9 धावा भोले आणि आपण बघितलं तर कॅच पकडला गेला होता. आपण पहिला विक्रम या खेळाडूंचा आणि धाव फलकावर धावा आपण पाहिलं तर 9 आहेत. एक खेळाडू गमावलेला आहे. 5 बॉलचा खेळ झालेला आहे आणि भारत आता मैदानाच्या आतमध्ये हा बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. भारतसाठी हा बॉल पाहिला आपण तर बॅटचा एज घेतोय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये दिशा बदलतोय बॉल. धाव मात्र आपण बघितलं तर कंप्लीट केली गेली. एका धावाने संघाचं टोटल आपण पाहिलं तर पोहोचलं गेलंय 10च्या घरामध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा ओव्हर मात्र फिनिश झाला. 10 धावा आल्या आणि एक विक्रमची विकेट देखील आली आहे. मॅच जिंकण्यासाठी आपण बघितलं 48चं लक्ष यानी 18 चेंडू 38 धावा. मॅचची कहाणी प्रत्यक्षात आहे, चेसेबल आहे, परंतु नक्कीच मैदानाच्या आतमध्ये अजून देखील रंगत निर्माण आहे. या रंगतीमध्ये नक्कीच टांगेल का कोण मात्र भंग. पाहूया, जाऊया डीजेकडे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा या मॅचमध्ये कमबॅक करूया. Thank you so very much, DJ. वेलकम बैक SPL सातवीं प्रीमियर लीग गेंदबाजी मार्ग पर अब गेंदबाज दूसरे स्पेल में आएंगे. जिस तरह से कहा जाता है ना कि मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू ज़िंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ भी नहीं मिलता ज़िंदगी में यारो, क्योंकि लड़ने वालों की कदम ही तो जहान होता है. जी हाँ, इस मुकाबले को अगर जीतना है तो लड़ना पड़ेगा. यानी कि अब 18 गेंदों में 38 रनों की ज़रूरत है. 38 रन्स अगर बनाने तो किसी भी हालात में ना मौका देखना होगा ना दस्तूर देखना होगा. सिर्फ अपना खेल दिखाना होगा. खेल दिखाने के लिए तो बल्लेबाज जाते हैं, लेकिन गेंदबाज भी तो जाने जाते हैं. लेकिन गेंदबाज ने पहली गेंद डाली है लेग स्टंप के काफ़ी बाहर डाली. इसका मतलब ये वाइड है, वाइड करार दी गई. एक्स्ट्रा रन्स मिलेगा, एक्स्ट्रा गेंद मिलेगी. यानी कि अब 37 चाहिए जीतने के लिए. सामने डाली हुई गेंद बल्लेबाज का इंटेंट नहीं था, क्योंकि अगर ये अच्छे रिदम में रहते ना तो इस गेंद को पूरी तरह से सामने की तरफ खेल सकते थे. लेकिन कहीं ना कहीं बल्लेबाज को पूरी तरह से चकमा देने वाली ये गेंद रही थी. आकाश गेंदबाजी में ये स्पेल अच्छा फेंकना चाहेंगे. अगर ये स्पेल अच्छा निकल जाता है ना तो ये मुकाबला थोड़ा सा चेसिंग करने वाली टीम यानी कि HA की टीम मुश्किल में आ सकती है. लेकिन एक दो अच्छे शॉट्स लगाने होंगे, क्योंकि मैदान के अंदर जो बल्लेबाज खड़े हैं ना, एक तरफ खड़े हैं मिस्टर सतीश और दूसरी तरफ भारत. ये दो बल्लेबाज को अब अपनी टीम की जिम्मेवारी को देखना होगा, अपनी टीम की ज़रूरत को देखना होगा. नीचे रहने वाली गेंद, बल्ला घुमाया था लेकिन बल्ला गया, ऊपर से गेंद गई नीचे से, यानी कि ये डॉट गेंद आ रही है. इस डॉट गेंद के साथ प्रेशर बढ़ेगा, रनों का बॉल का प्रेशर बढ़ेगा बल्लेबाज के ऊपर. हर एक डॉट गेंद बल्लेबाज के ऊपर एक बड़ा वाला प्रेशर बिल्डअप करने वाली है. यहाँ पे बीचों बीच लगी है, गेंद गई है बाउंड्री लाइन के पीछे. जी हाँ, क्या बेहतरीन शॉट, बैकफुट से खेला हुआ बेहतरीन छक्का. 6 रन. जैसे कहा जाता है ना कि जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता. जब तक ना पड़ जाए चोट पत्थर पर तब तक पत्थर भी तो मूर्त नहीं बनता. जी हाँ, बिना मेहनत के तो आप जीरो हो, अगर आप मेहनत करोगे तो जीरो से हीरो हो जाओगे. और जी हाँ, यहाँ पे बल्लेबाज हीरो होते हुए बेहतरीन शॉट लगा दिया. इस सिक्सर के साथ रन संख्या हो चुकी है 18. देखो 18 रन हो चुके, अभी भी मुकाबला जीतने के लिए 30 रनों की ज़रूरत है. गेंद को छोड़ दिया. ऐसा लग रहा था कि बल्लेबाज को ये गेंद कहीं ना कहीं हमें एक्स्ट्रा के द्वारा मिलेगी, लेकिन नहीं. यहाँ पे देखो बल्लेबाज ने जो गलती की है और गलती का खामियाजा भुगतना पड़ेगा, क्योंकि ये डॉट गेंद गई है. मुकाबले में अभी भी जान है, अभी भी सब कुछ है, क्योंकि मुकाबले में देखो 18 रन बन चुके, यानी कि अभी भी 30 रनों की ज़रूरत है. फिर से क्या बेहतरीन गेंद जड़ में डाली हुई, कहीं ना कहीं याद दिला रहे जसप्रीत बुमराह की.
जी हाँ, जिसके लिए जाने जाते हैं। और उसी तरह की एक गेंद डाली थी, पूरी तरह से यॉर्क करने वाली गेंद, चकमा देने वाली गेंद थी। बल्लेबाज देखो सतीश, जो एक सिक्सर के साथ ऐसा लग रहे थे कि फॉर्म में आ गए, पूरी तरह से टच में आ गए, लेकिन उनको उस सिक्सर के बाद 2 डॉट गेंदें खिलाई है गेंदबाज आकाश ने। इस ओवर की गेंदें हो चुकी है 5, यानी कि आखिरी गेंद है इस ओवर के। 18 रन। सामने की तरफ खेला हुआ शॉट है, खिलाड़ी है वहां पे तैनात। 1 रन मिलेगा। दूसरे रन का प्रयास मन में था, लेकिन बदल दिया। 1 रन के साथ रन संख्या आगे बढ़ेगी 19 रनों पर। 19 रनों के साथ दूसरे ओवर का स्पेल समाप्त होता हुआ। देखो यहाँ पे नुकसान 1 हुआ, 1 विकेट का 19 रन बन चुके हैं। मुकाबला जीतने के लिए यहाँ से अभी भी 12 गेंदों का खेल शेष है और 12 गेंदों में 29 रनों की ज़रूरत है। इस तरफ मुकाबले को अगर देखेंगे ना तो बल्लेबाजी करने वाली टीम कहीं ना कहीं थोड़ी सी मुश्किल में खुद को पा रही है, लेकिन गेंदबाजी करने वाली टीम मजबूत स्थिति में पा रही है और बल्लेबाजी करने वाली टीम थोड़ी सी मुश्किल में पा रही है। लेकिन मुश्किल का हल ढूंढना पड़ेगा, मैदान के अंदर अच्छा खेल करना पड़ेगा। लेकिन इस मुकाबले में होगा क्या, जरूर देखेंगे। जाएंगे डिग्गी के पास। Thank you so very much. Welcome back everybody. SPL सातवी प्रीमियर लीग सीझन 5 हाय 5 पाहतोय आपण मैदानाच्या आत माझा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय एच क्लब विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स. एका बाजूने आपण बघितलं तर कुणालजी कुवरा आणि निलेशजी कुवरा. पहिला बॉल पाहिला आपण तर व्यवस्थित बॅटवर आलेला नाही आहे. बॉलिंग मारवर आपण पाहिला तर बॉलर जो आपल्याला येताना पाहायला मिळाला आहे मयूर सावंत. इंटरेस्टिंग मुकाबला आहे. पहिल्या बॉलवर आपण बघितले तर धाव कन्वर्ट केली 1 आणि एका दरम्यान आपण पाहिलं तर मग मॅचची स्थिती आहे 11 चेंडू आणि 28. चांगला बॉल पाहतोय आपण. या क्षणाला डॉट बॉल म्हणजेच आपण पाहिलं एच क्लबला अडचणीमध्ये आणण्याचं कार्य करताना पाहायला मिळू शकत आहे. एक बॉल एक धाव निर्णायक ठरणार आहे. कंपल्सरी चेस उडवलाय बॉलला. बॉल मात्र हाय हॅलो टाटा गुड बाय सरळ सीमारेखा पार आणि येताना पाहायला मिळतोय भन्नाट मोठा फटका. A1 क्वालिटी बिग ब्रँडेड SPL षटकार 6 धावा. थँक्यू सो व्हेरी मच. डीजे सिक्सरने धाव फलकावर धावा वाढलेल्या पाहायला मिळत आहेत आपल्याला. 26 धावा. 26 मध्ये आपण पाहिलं तर डेफिनेटली आपण पाहू शकतो इथे भर पडणार. बघा ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो मॅचची कहाणी पलटताना पाहायला मिळाली या एका सिक्सरने आपण पाहू शकतो. तरी आपण पाहिलं अजून देखील मॅचमध्ये सगळ्या काही गोष्टी शिल्लक आहेत. 48चं टार्गेट पूर्ण करायचं आहे. 27 धाव फलकावर लागलेल्या आहेत. अजून देखील आपण पाहिलं 21 धाव्यांची गरज असेल. बॉल आपण पाहिला तर योग्य रीतीने हाताळला जातो. 21 धाव्यांची गरज असेल या ओव्हरमध्ये. आपण पाहिलं प्रत्येक एक बॉल आपण पाहिलं तर या मॅचमध्ये आपण पाहिलं शकतोय काही ना काही गोष्ट मात्र आपल्याला घडवताना पाहायला मिळेल. धाव फलकावर 27 आहेत. 7 चेंडू आणि 21 धावा. 48 धाव्यांचं टार्गेट आहे आणि 21 धावा हव्यात. तर या बॉलवर आता मात्र एक मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करावाच लागेल, कारण की गरज आहे आपल्या संघाची, एच क्लबची, आपल्या संघ मालकाची. अक्रॉस खेळलेत. बॉल मात्र आपण पाहिला तर निर्धावच्या स्वरूपात येताना पाहायला मिळाला आहे. गावदेवी स्पोर्ट्स या संघाने मॅचवर मोठी पकड निर्माण केली आहे. पाहिलं पण तर 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि फलकावर 27 धावा मात्र लागलेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. 27 झाल्यात, परंतु अजून देखील 6 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज आहे. या मॅचला नक्कीच जिंकेल कोण आणि 2 पॉईंट मिळवेल कोण, प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर मिळेल मैदानाच्या आतमध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. जसं म्हटलं जातंय ना की टेन्शनवरची एकमेव मात्रा ती म्हणजे SPL ची ही जत्रा.
पाहतोय आपण 27 झाल्यात, 21 हव्या आहेत आणि 21 मात्र आपण बघितला तर हा आकडा जर आपण बघितला ना मित्रांनो तर शुभ मानला जातोय. का मानला जातोय त्याचं उदाहरण देईन. कारण की जेव्हा जेव्हा आपण बघितलं तर आपल्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होतंय ना तर गणपती बाप्पांना पहिला नैवेद्य आपण दिला ना तर 21 मोदकांचा दिला जातोय आणि 21चा आकडा आपण पाहिला तर सध्या तरी शुभ मानला जातोय. परंतु या आकड्याला मात्र आपण पाहिलं तर एका बाजूने पूर्ण करायचं तो दुसऱ्या बाजूने पण पाहिलं तर रोखण्याचा बंदोबस्त करताना पाहायला मिळतील. कश्मकश भरा मुकाबला पाहायला मिळतोय. मैदानी जंगे जारी है, आने वाला वक्त बताएगा कि कौन किसमें भारी है. मॅचला होते सुरुवात 6-21. बॉलिंग मार्कवर आपण पाहिला बॉलरचं स्वागत भव्य नाही काना दुःखा पाहायला मिळेल. हा डेफिनेटली पक्का मोठा फटका हा येतोय SPL मधील छक्का 6 धावा. षटकार ठोकला गेलाय परंतु फुलर लेंथ होती, फुलटॉस होता. तिसऱ्या पंचांना मात्र आपण बघितलं तर मग बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यूची डिमांड केली आहे. रिव्ह्यू मात्र आपण पाहिलं तर मागितलाय, रिव्ह्यू मात्र आता घेतलाय. रिव्ह्यू मात्र आपण पाहिलं तर किती सक्सेसफुल राहते ते देखील पाहूया. कारण की हा बॉल मॅचची दशा आणि दिशा मात्र बदलणारी असू शकतोय. तिसऱ्या अंपायर्स आपण बघितले तर आहेत निरीक्षण करताना पाहायला मिळत आहेत आणि डिसिजन देखील पोहोचवलं जाईल. डेफिनेटली आपण पाहू शकतो डिसिजन काय येत आहे. कारण की या बॉलमध्ये आपण पाहू शकतो सरळ काही चित्र आपल्याला स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतोय देवानंद वळविजन आपण पाहिलेत आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून निरीक्षण मात्र करून हे डिसिजन. कारण की हा बॉल सगळ्या काही आपण पाहू शकतोय आपल्याला दर्शवू शकेल. सातवी प्रीमियर लीग पहिला दिवस आपण पाहू शकतो. प्रेक्षक दुपारचं सत्र आहे तरी देखील आपण पहिला उन्हा ताणाचं वातावरण आपण पाहू शकतो. प्रेक्षकांची गर्दी कारण की मग बघा तलावाच्या बाजूने देखील आपण बघतो झाडा झुडपाचा मात्र आपण पाहिला आधार घेत मात्र आपण पाहिलंय तर या SPLचा मनमुराद आनंद मात्र लुटला जातोय. कारण की ही स्पर्धा आपण पाहिली आहे या मैदानावर क्रिकेटला आपण पाहिलं तर मग अफाट मोठे प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. सध्या तरी आपण पाहू शकतो हे चित्र मात्र धुंदलं आहे ते मात्र स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. डिसिजन काय येईल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो सगळ्यांच्या नजरा या डिसिजन कडे लागलेल्या आहेत. तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून डिसिजन आमच्यापर्यंत अजून देखील पोचलेलं नाहीये, पोचेलच आता. सध्या तरी आपण पाहू शकतो की थोडासा टेक्निकल जो प्रॉब्लेम तो मात्र तो क्लिअर करून मात्र आपण पाहू शकतो की थोडं आपण पाहू शकतो की डिसिजन यायला मात्र वेळ लागलाय परंतु डिसिजन लेट मात्र थेट डेफिनेटली येणार आहे. परंतु काय आहे डिसिजन पाहू शकते आपण कारण की एका बाजूने आपण पाहू शकतो HH टीम पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूने बघितलं आई गावची स्पोर्ट्स, एका बाजूने निलेश दादा कुवरा तर दुसऱ्या बाजूने कुणाल दादा कुवरा अँड दीपकजी चावरा देखील असतील आपण पाहू शकतो. तर संघ मालक आई गावची स्पोर्ट्स टीमची गुरुवारचा दिवस आपण पाहू शकतोय त्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलं गेलंय. दूध का दूध पानी का पानी. इट्स अ नो बॉल. सीधी बात नो बकवास. क्लियर है. डेफिनेटली आपण पाहू शकतोय नो बॉलचा इशारा मात्र पोहोचवला गेला आणि त्यामुळेच धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. आता या 34 रन्स फलकावर लागल्या गेल्यात. आता 14 धाव्यांची गरज असेल आणि सगळ्यात मोठी कहाणी म्हणजेच कहाणी में ट्विस्ट आहे कारण की हा बॉल फ्री हिट आहे. फ्री हिटचा बॉल खाली राहिला
ओहो, जे नव्हतं व्हायला हवं तेच झालं. कारण की फ्रीडच्या बॉलवर जिथे आपण पाहिलं ना कमी धोका असतो, पण तिथे जास्त धोका असतो ना, तिथेच मिळालाय मौका. आणि मोक्यावर मारलेला मात्र आपण पाहायला मिळतं इथे विकेट सापडली आहे रनआउटच्या स्वरूपात. फ्रीडच्या बॉलवर आपण पाहिलं तर जिथे रनआउटची संधी असू शकते आणि तिथेच रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला आहे. आणि इकडे आपण पाहिलं तर मग सध्या तरी एचे संघासाठी हा विकेट नाही तर थोडा घात झालाय. फलंदाज बाद झालाय. तिकडे आपण पाहू शकतोय पहिला बॉल आला होता नो, त्यावर षटकार म्हणजे 7 धावा तर तिथे डेफिनेटली मिळाल्या होत्या. आणि 7 धावामुळे आपण पाहू शकतो की मग फायदा तर झाला, परंतु त्यानंतर देखील तोटा देखील झालाय. आता मॅचमध्ये ट्विस्ट आहे, कारण की जिंकण्यासाठी आपण पाहू शकतो तर 5 बॉल आणि या 5 बॉलमध्ये आपण पाहिलं तर 14 धाव्यांची गरज आहे. 5-14 बॉला हा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. रंगतदार आहे, तडकेदार आहे, मसालेदार आहे आणि आपण बघू शकतोय तर मग दर्जेदार आहे. मुकाबला आपण बघितला तर मग एक रफ अँड टफ काटेदार होताना पाहायला मिळतोय. मेजवानी दुपारचं सत्र जसं सुरू होतंय ना की मग प्रत्येकाला मग जेवणाची आपण पाहिलं तर घाई असते आणि मग जेवणामध्ये प्रत्येकाला हवी असते ना मेजवानी नक्कीच स्वादाची. तशीच आपण बघितलं तर मग हा मेजवानी देणारा, क्रिकेटची पर्वणी देणारा आणि क्रिकेटचा आनंद, क्रिकेटची मजा देणारा हा मॅच होताना पाहायला मिळेल. 14 धाव्यांची गरज पाहतोय आपण. चांगला बॉल फेकला जातोय, डॉटच्या स्वरूपात येताना पाहायला मिळाला. इकडे अगदी विश्लेषण करायचं झालं तर पहिला नो आला होता, त्यावर षटकार आला होता. त्यानंतर आपण पाहू शकतो की इथे काय झालंय की रन आऊट. त्यानंतर आपण पाहिलं की मग डॉट बॉल. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेले आदित्य. 4 चेंडू 14 धावा पाहायला मिळते या मॅचची कहाणी. 4-14 मध्ये आपण 4 मध्ये 14 करायचे आहेत आणि या 14 करायचं असेल तर मात्र आपण पाहिलं तर पुढचा विचार करावा लागेल. चांगला बॉल हाताळला गेला आहे, परंतु आपण पाहू शकतोय की नेमकं झालंय काय तर डॉट बॉल, रन आऊट, फलंदाज बाद. पहिल्या बॉलवर षटकार, पहिल्या बॉलवर 7 आल्या होत्या, परंतु त्यानंतर बॉलरने केलंय त्या 7 वर मात. फलंदाज बाद. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल 14 धावा. फटका चांगला कन्वर्ट केला जातो. आपण पाहू शकतो लॉंगन क्षेत्रामध्ये धाव मात्र एक मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? बॉलची फेकी स्ट्राईक एंडच्या दिशेने येताना पाहायला मिळालंय आणि नेमकं आपण पाहिलं तर काय झालंय, 2 धावा मात्र इथे जोडल्या गेल्यात. या बॉलवर 2 धावा जोडल्या गेल्यात म्हणजे मॅचमध्ये ट्विस्ट अजून देखील आहे, कारण की इथे धावफलक पोचला गेला आहे 36च्या घरामध्ये. आत्ता आपण पाहिलं तर नक्कीच आठवावं लागेल मग 2 चेंडू आणि 12 धावा, कारण की 12 धावा आपण पाहिला तर जर्सी क्रमांक युवराज सिंग 12चा आकडा त्यांच्या जर्सीवर होता आणि तशाच धावा देखील आता या मैदानाच्या आतमध्ये 2 मध्ये 12 हव्या आहेत. 2 उत्तुंग षटकार जर येतात तर मॅचची कहाणी बदली जाऊ शकते.